पाईल्स झालेला प्रत्येक पेशंटला जो भेटेल तो सांगतो की तू सुरणाची भाजी खा. तर त्यामुळे सुद्धा गुद भागाच्या ज्या पेशी आहेत त्यांना बळ मिळतं आणि तो जो काही फुगीरपणा आलाय, सूज आली ती हळूहळू करून कमी व्हायला मदत होते. आणखीन एक प्रकार होतो सुरणाच्या बाबतीतला, तो म्हणजे सुरणावलेह. जसा च्यवनप्राश असतो तसाच सुरणापासून सुरणावलेह सुद्धा तयार केला जातो आणि हा सुरणावलेह तुम्ही रोज खाऊ शकता. जसा च्यवनप्राश खातात तसाच रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 1 चमचा सुरणावलेह घेतला तर त्यामुळे सुद्धा पाईल्सचा त्रास कमी व्हायला नक्की मदत होते. आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता तुमच्या डेली लाईफमध्ये, जी माझ्या पेशंटला सुद्धा मी सांगते, ते म्हणजे सिट्स बाथ. म्हणजे काय? गरम पाण्यात बसून शेक घेणं. हे कोणी करायचंय? ब्लिडिंग पाईल्स नाहीयेत, म्हणजे त्या पाईल्स मधनं रक्त येत नाहीये, तर आंघोळीला जेवढं गरम पाणी वापरतात त्याच टेम्परेचरचं पाणी एका टब मध्ये घ्यायचं. त्या टब मध्ये ते पाणी अर्धा टब भरून वगैरे घालायचं. त्यात काही नाही घातलं तरी चालेल, नुसतं गरम पाणी घेऊन त्याच्यात बसून 10 मिनिटं जर का तुम्ही शेक घेतला तर त्यामुळे तुमच्या गुद भागाला जी काही सूज आलेली असते, त्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात आंघोळीच्या आधी सिट्स बाथ घेणं किंवा गरम पाण्यात शेक घेणं खूपच सोपं आहे. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करायला हरकत नाही.